आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील 63,000 अंशतः विनानुदानित शिक्षकांचं जे आंदोलन सुरू आहे, खरं तर आमच्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून अनेकदा टिमकी मिरवत असतो। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आम्ही गौरवत असतो। अशा वेळी महाराष्ट्रातील विनानुदानित शिक्षक पोटाच्या भाकरीसाठी आझाद मैदानात बसतो, त्यावेळी राज्यकर्त्यांकडून प्रश्न विचारला जातो की हे शिक्षक आंदोलन का करतात, आम्ही आंदोलन का करतो, हा प्रश्नच जर तुम्हाला समजला नसेल तर मला वाटते कुठेतरी आज तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे की तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात, आम्ही इथे का बसतो, हा साधा सरळ सोपा प्रश्न आहे। आम्ही आमच्या पोटाच्या भाकरीसाठी या ठिकाणी बसतो आहोत आणि त्यामुळे आपण ही गोष्ट समजून घ्यावी की आम्हाला कुठलाही आनंद नाहीये या ठिकाणी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा। आपण आम्हाला शब्द दिला होता की आम्ही प्रतिवर्षी तुम्हाला अनुदान टप्पा देऊ, तोच अनुदान टप्पा आता देण्याची वेळ आली आहे आणि तो आपण द्याल ही आम्हाला विश्वास आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आझाद मैदानात बसलेलो आहोत। आम्हाला जर आपण हा टप्पा घोषित केला तर आम्ही आनंदाने आमच्या घरी लेकरं बाळांसहित आमची दिवाळी साजरी करू। तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सुद्धा ह्या फेसबुक लाईव्ह आपल्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे खरं तर दलितांचे आणि बहुजनांचे कैवारी म्हणून आज महाराष्ट्रात ओळखल्या जात आहेत, त्यांच्यापर्यंत न्यावं आणि आमचा प्रश्न सोडवावा। या ठिकाणी आमचे सर्व सन्मित्र या आंदोलनात जे बसले आहेत त्यांचेही विचार आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। वाघ सर, नमस्कार। 30 ऑक्टोबरपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अंशतः अनुदानित शिक्षकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। 4 जून 2014, 15 नोव्हेंबर 2011 या शासन आदेशातील मूल्यांकन केलेल्या धोरणाच्या नुसार आम्हाला टप्पा देण्यात यावा या गोष्टी यासाठी मागील वर्षी आंदोलन केल्यानंतर माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय केसरकर साहेब यांनी 20-40-60 या अनुदानासाठी 1160 कोटी रुपये मंजूर केले आणि ते अनुदान दिलं, त्याबद्दल शासनाचे आभार आहेत। तम्मेवार सरांनी सांगितलंच आहे की शासनाने खरोखर न्याय देण्याची सुरुवात आम्हाला केली, परंतु गेल्या 15 वर्षापासून आम्हाला अनुदान नसल्या कारणानं आम्ही शासनाची सेवा केलेली आहे, शासनाचा लाखो रुपये पैसा आम्ही वाचवलेला आहे। आता आम्हाला कुठं 20-40-60% अनुदान दिलं आणि मागच्या अधिवेशनामध्ये पण माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की यानंतरचे टप्पे पण आम्ही द्यायला तयार आहे, शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळेच त्या आशेनं आम्ही या दिवाळीच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान न होऊ देता या दिवाळीच्या सुट्यांमध्ये आंदोलनाला आम्ही इथं बसलो आहे आणि जेणेकरून आम्हाला सरकारनं पुढचा टप्पा नैसर्गिक धोरणानं देण्यात यावा ही आमची मागणी आहे, रास्त मागणी। आणि निश्चितपणे शासनानं जे बोलले आहेत त्या पद्धतीनं आम्हाला न्याय देतील या आशेनंच आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना हे आव्हान आहे की आंदोलनाची सुरुवात जरी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केलेली असली तरी खरी आंदोलनाची सुरुवात आपली दिवाळीच्या सुट्टीमध्ये होणार आहे, कारण कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान न होऊ देता आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि आपल्या न्याय हक्क मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घ्यायच्या आहेत। परदेशी सर, गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये साधारणतः 42 दिवसाचं आंदोलन राज्यातील अंशतः विनानुदानित शिक्षकांचे झाले। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विशेषतः मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग या आझाद मैदानावर लढ्यासाठी उभा झाला। त्यावेळेस मायबाप शासन या शासनातील सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री जे ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न जाणून आहेत, ग्रामीण भागातील समस्या त्यांनी जवळून बघितल्या आहेत, त्यांनी या शिक्षकांच्या आंदोलनाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस शासनाकडून कुठला सकारात्मक प्रतिसाद सुरुवातीच्या आंदोलनाच्या 2 ते 3 आठवड्यात आला नाही आणि ज्यावेळी हा विषय माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे हा विषय जात असताना मराठा कुणबी समाज संघटनेचे नेते आदरणीय तुकारामजी शिंदे साहेब यांनी आझाद मैदान या ठिकाणी आलेले जी 15 ते 20 हजार शिक्षक जी मोठ्या संख्येने आकाशवाणी आमदार निवासात इकडे तिकडे झोपलेले आहेत, बऱ्याच जणांना आमदार निवासात राहण्याची व्यवस्था नाही, महिला शिक्षकांची संख्या त्यामध्ये प्रचंड आहे, लहान लहान 4-4, 5-5 वर्षाची 2-2 वर्षाची लेकरं त्यामध्ये आहेत। अशा शिक्षकांचा प्रश्न मिटवण्यासाठी ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब यांनी वर्षा बंगल्यावर शिक्षकांचं एक खूप मोठं आंदोलन बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आणि त्याला आपल्या सरकारने न्याय द्यावा या भूमिकेतून या शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सुरुवात केली व आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आपण ऐन दिवाळीच्या कालावधीमध्ये गेलो आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचा प्रश्न समजून घेऊन
शाळांना अनुदान तर एकदा अनुदानास पात्र झाली तर अनुदान मिळत असतं, मग तुम्ही आंदोलनाला का बसले? म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा सर्व विषय माहिती आहे की एकदा जर शाळा अनुदानावर आली तर त्या शाळेला पुन्हा पुन्हा अनुदान मिळवण्यासाठी आंदोलन करण्याची कुठलीही गरज भासत नाही. मात्र या ठिकाणी परिस्थिती अशी झाली आहे की शासनाने गेल्या वर्षी 1160 कोटी रुपये वेतन अनुदानासाठी मंजूर केले. काल आमचं शिष्टमंडळ माननीय शिक्षण मंत्री साहेबांना भेटलं. माननीय शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं त्या ठिकाणी असं की आपल्याला गेल्या वर्षी जे 1160 कोटी जे पहिल्या टप्प्यासाठी जे मिळालेत, म्हणजे ज्याला काहीच नाही त्याला 20%, ज्याला 20% होते त्याला 40%, आणि जे 40वर गेल्या वर्षी होते त्यांना 60%, यातला बराचसा पैसा खर्च झालेला नाही. आता प्रश्न हा उभा राहतो, वर्षपूर्ती होण्याकडे वेतन अनुदान टप्प्याचं आलेलं आहे, पैसा खर्च झाला नाही. याचा अर्थ प्रशासनाकडून शासनाला माहिती देण्यामध्ये त्या वेतन अनुदानाची प्रक्रिया करण्यामध्ये प्रशासन कुठंतरी कमी पडलंय का? आणि प्रशासन जर कमी पडत असेल तर याचा फटका जे आज वर्षपूर्तीनंतर पुढच्या टप्प्यासाठीची शिक्षक म्हणून द्यायचा. खरं तर ही प्रक्रिया मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की 2014-15 पासून मूल्यांकनाची प्रक्रिया आजपर्यंत सुरू आहे. शासनाने एक बॉन्डलाईन दिलेली होती की ही प्रक्रिया कधी सुरू करायची आणि कधी संपवायची. माननीय शिक्षण मंत्र्यांचं मत असं आहे की आधीचा जो 1160 कोटीचा टप्पा आहे तो सर्वांना आधी लागू करू द्या. आमचं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की हे प्रक्रिया आजपासून सुरू नाहीये. 2014-15 पासून आजपर्यंत माननीय आयुक्त कार्यालयाकडून माननीय शिक्षण संचालक साहेबांकडून खालच्या कार्यालयांना मूल्यांकनाचे प्रस्ताव कार्यालयात सादर करण्यात यावे. हे एकदा नाही दोनदा नाही 100 वेळा पत्र आयुक्त कार्यालयाने काढलेले आहेत. आम्ही असं म्हणत नाही की कुणाला अनुदान मिळायला नको, परंतु अनुदानाची प्रक्रिया चालवायची तर किती वेळ चालू द्यायची अजून? 2014 पासून 2023 पर्यंत जर खालून प्रस्ताव येतच असतील आणि खालचे प्रस्ताव जोपर्यंत मंत्रालयात येत नाही तोपर्यंत पुढच्या अनुदानास पात्र असलेल्या शाळांना रोखून ठेवण्यात यावं, ही बाब काही संयुक्तिक वाटत नाही. आमचं मायबाप शासनाला एवढंच म्हणणं आहे, आज जरी आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू असलं तर आमच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या शासनाने समजून घ्याव्यात. सर्वात प्रथम वारंवार आंदोलन करण्याचे शिक्षकांना वेळ यायला नको, त्यासाठी मायबाप शासन चालू येतं. मायबाप शासनाला आमची एकच विनंती आहे की माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी वारंवार शिक्षकांना आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी 19 सप्टेंबर 2016चा शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करून सरसकट शब्द काढून यापुढचे टप्पे शासन नियमित करेल. एवढं जर त्यामध्ये दुरुस्ती केली तर मला वाटतं जे माननीय शिक्षण मंत्र्यांचं स्वप्न आहे की विद्यार्थी हा आमचा प्राधान्यक्रम आहे, आमची तेच इच्छा आहे की माननीय शिक्षण मंत्र्यांचं स्वप्न, माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आमच्या शिक्षकांकडून पूर्ण झालं पाहिजे. चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा हातभार त्यासाठी लागला पाहिजे. आमचा आंदोलनात वेळ खर्ची व्हायला नको, त्यासाठी माननीय शिक्षण मंत्री, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या वेळ वाया जाऊ नये म्हणून तात्काळ त्यांनी शासन निर्णयात दुरुस्ती करावी. त्यासोबत पुढील टप्पे शिक्षकांना मिळण्यासाठी कोणतंही आंदोलन करण्याची आवश्यकता भासणार नाही अशा स्वरूपाचा ऐतिहासिक निर्णय करावा. आणि शिक्षकांच्या मनातले तर ते आदर्श शिक्षण मंत्रीच आहेत,